दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते यांनी ध्वजवंदन केलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर ध्वजवंदन केलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये ध्वजवंदन केलेलं आहे। तर आज राज्यभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वच ठिकाणी आज राजकीय नेते ध्वजवंदन करतायत। मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी ध्वजवंदन केलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये, तर अजित पवार यांनी पुण्यामध्ये ध्वजवंदन केलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमांना अनेक राजकीय नेते देखील उपस्थित आहेत। शिवाजी पार्क मधले आपण दृश्य बघतोय, इथं पथसंचलन पार पडतंय। या ठिकाणी CP राधाकृष्णन देखील राज्यपाल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हे पथसंचलन केलं जातं। आपण बघतोय भारतीय नौदलाचं हे पथसंचलन सुरू आहे। भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन या पथसंचलनामधून केलं जातं। दोन दृश्य आपण बघतो, एका बाजूला मुंबईमध्ये, दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये देखील पथसंचलन सुरू आहे। पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी ध्वजवंदन केलेलं आहे आणि आता तिथे पथसंचलन देखील सुरू झालेलं आहे। INS सुरतचं मॉडेल भारताची सर्वात सक्षम घातक अत्याधुनिक युद्धनौका असं पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद या विभागाकडून हे पथसंचलन केले जात आहे। त्यांची ही वाहनं आपण या पथावर बघू शकतोय। ही दृश्य आपण शिवाजी पार्कवर बघतोय। शिवाजी पार्कमध्ये दोन दृश्य मुंबई आणि संभाजीनगर मधली आहे। संभाजीनगरमध्ये गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन तरी नाशिक मधली दृश्य आहेत। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केलेलं आहे आणि तिथे ते अनेक काही जणांना ते त्यांचा गौरव देखील करत आहे, त्यांचा सन्मान देखील करत आहे। आणि आता इथे देखील नाशिकमध्ये देखील पथसंचलन सुरू होईल। एका बाजूला आपण दृश्य मुंबईची बघतोय। मुंबईमध्ये भारतीय नौदलाचं हे पथसंचलन सुरू आहे। पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण करण्यात आलं। दुसऱ्या बाजूला दृश्य आपण जी बघतोय ती संभाजीनगर मधली आहे। संभाजीनगरमध्ये देखील पथसंचलनाला सुरुवात झालेली आहे। आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पथसंचलन केले जात आहेत। ध्वजवंदन केल्यानंतर तिथं पथसंचलन केले जाते। प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। शिवाजी पार्कवर मुंबईमध्ये पथसंचलन सुरू आहे। त्या ठिकाणी राज्यपाल CP राधाकृष्णन हे उपस्थित आहेत। संभाजीनगर मधली दुसऱ्या बाजूला आपण दृश्य बघतोय, त्या ठिकाणी देखील पथसंचलनाला सुरुवात झाली। भारतीय नौदलाचा आपण हा चित्ररथ बघतोय। या ठिकाणी भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन या चित्ररथामधून केलं जात आहे। आपण बघतोय तेजस लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट हे आहे जे या चित्ररथामधून दाखवलं जात आहे। आत्मनिर्भर भारत ही या यंदाच्या भारतीय नौदलाच्या चित्ररथाची थीम आहे आणि यामधून भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन होतं।